राजश्री शाहू समविचारी आघाडी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अप्पी उर्फ विनायक पाटील यांनी निट्टूर, जक्कनहट्टी, गुल्हेवाडी, माळेवाडी या भागात घराघराशी संवाद व गावभेट दौरा करत प्रचाराची धडाकेबाज सुरुवात केली। मतदारांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना करण्याचे अप्पी पाटील यांनी आश्वासन देत त्यांनी जनतेचे लक्ष वेधले। पाटील यांनी या प्रचार दौऱ्यात मतदारांशी थेट गाठीबिटी घेत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला। मी जनतेतून आलेला उमेदवार असून मतदारसंघाच्या विकासासाठी संपूर्ण वेळ झटणार आहे, असे ते म्हणाले। त्यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधण्यावर भर दिला आणि मतदारांची मते जाणून घेतली। नमस्कार, माझं नाव युवराज पुंडलिक मनवाडकर, राहणार हलकर्णी, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर। आज होऊ घातलेल्या चंदगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी आदरणीय श्री अप्पी पाटील साहेबांचं नेतृत्व मान्य करून मी अप्पी पाटील साहेब गटात जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे। मी गेली 14 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस चंदगड तालुका कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होतो। डॉक्टर नंदिनी बाबुळकर, बाबासाहेब कुपेकर यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे आणि आज चंदगड तालुक्यात घडलेल्या विविध घडामोडी ह्या पाहिल्या आणि याच्यापासून काही अनपेक्षित घटना घडल्या। आम्ही महाविकास आघाडीतून आदरणीय श्री अप्पी पाटील साहेब यांच्यासाठी तिकीट मागण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं डॉक्टर नंदिनीताई बाबुळकर यांना तिकीट देण्यात आलं। म्हणून आम्ही आज सर्वांनी बंडाचा झेंडा उगारला आणि अप्पी पाटील साहेबांचं हे अर्ज भरून अप्पी पाटील साहेबांचा आमदार करण्याचा ठाम निर्धार करून त्यांच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न अहोरात्र करत आहे। आणि मी माझ्या समर्थकांसह सर्व गावातील माझे समर्थक कार्यकर्ते यांच्यासहित अप्पी पाटील साहेबांना जाहीर पाठिंबा दिला आहे आणि मला विश्वास आहे की गत वेळेपेक्षा यावेळी अप्पी पाटील साहेब निश्चितपणानं मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील, यात तीळ मात्र शंका नाही। हे अप्पी पाटील साहेबांना महागाव गावचे ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच, हे पंचायत समिती सदस्य, सभापती, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य या सर्व पदांच्यावर कामाचा मोठा अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभव आहे, प्रशासनाची चांगली जाण आहे, प्रशासनाचा अनुभव आहे। त्यामुळे अप्पी पाटील साहेबांना यावेळेला विधानसभेत पाठवून त्यांना प्रचंड अशा बहुमताने निवडून देण्याचा आम्ही ठाम निर्धार केला आहे आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे। धन्यवाद।